आपल्याला सुरुवात करायची आहे. पंच टी वॉरियर्स या संघाचं क्षेत्ररक्षण पूर्णपणे सजलेलं आणि सलामीची जोडी या ठिकाणी जर्सी नंबर 17 शुभम आणि जर्सी नंबर 18 प्रशांत. जास्तीत जास्त धावा जमा करण्याचं आव्हान आणि ध्येय असणार आहे ते या दोन्ही फलंदाजावरती. युवा 11 या संघाकडे जास्तीत जास्त धावा जमा करण्याचं आव्हान असणार आहे आणि कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचं टी वॉरियर्स यांना आव्हान असणार आहे. शुभम आणि प्रशांत यांची जोडी मैदानात दाखल. सलामीचे फलंदाज स्ट्राईकला येतो शुभम, नॉन स्ट्राईकला येतो प्रशांत आणि वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येतो तो दत्ता. पहिला चेंडू शुभमचा फटका, पण गोलंदाजाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू म्हणता येईल. निर्धाव, एक चेंडू 0 धाव. दत्ताचा पुढचा चेंडू शुभम मारण्याच्या प्रयत्नामध्ये डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये 1 धाव. 2 चेंडू 1 धाव. पुढचा चेंडू दत्ताचा, सामना करतो तो शुभम. मारण्याचा चांगला प्रयत्न आणि पंचांकडनं 1 धाव घोषित. धाव संख्या झाले ते 3 चेंडू 2 धावा. 3 चेंडू 2 धावा. पुढचा चेंडू दत्ताचा, सामना करतो तो शुभम. पुरेपूर प्रयत्न केलेला आहे मारण्याचा आणि पंचांकडनं 1 धाव घोषित. धाव संख्या झाली ती 4 चेंडू 3 धावा. 4 चेंडू आणि 3 धावा. कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचं आव्हान असणार आहे ते टी वॉरियर्स या संघाला. कारण युवा 11 हा मातब्बर संघ म्हणून या ठिकाणी गणला जातो. चांगल्या फलंदाजाचा भरणा त्यांच्या संघामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. शुभम त्याच पद्धतीचा फलंदाज आहे आणि पंचांना अपील, पंचांनी दात फेटाळले. निर्धाव चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी दत्ता याची या ठिकाणी पाहायला मिळते. 5 चेंडूमध्ये 3 धावा दिलेल्या जातात, पण शेवटचा 1 चेंडू शिल्लक. एकही अवांतर चेंडू नाही. उत्कृष्ट गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला दत्ताची पाहायला मिळते आणि त्याच पद्धतीची फलंदाजी, संयमाची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पंचांकडनं पहिला अवांतर चेंडूचा इशारा वाईट आणि धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 4. शेवटचा चेंडू दत्ताचा, सामना करतो तो शुभम. उर्वरित शेवटचा चेंडू शिल्लक दत्ताच्या षटकातला, सामना करतो तो शुभम. आणि मारलेला चेंडू डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये 1 धाव आणि धाव संख्येत भर. धावसंख्या झाली ती 5. 1 षटकाखेरीज धावसंख्या झाली 5. उत्कृष्ट गोलंदाजी, एक अवांतर चेंडू जर सोडला तर उत्कृष्ट पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी दत्ताकडनं पाहायला मिळाले. पुढचं षटक सागर. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन येतो सागर. गेल्या षटकामध्ये दत्ताची चांगली कामगिरी, आपल्याला एक अवांतर चेंडू सोडला तर चांगली कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळाली. आलाय तो सागर दुसरं षटक घेऊन. सामना करायला तो प्रशांत. स्ट्राईकला तो प्रशांत, नॉन स्ट्राईकला तो शुभम. पहिला चेंडू, चांगला प्रयत्न होता मारण्याचा पण बीट केलाय पूर्णपणे फलंदाजाला या ठिकाणी सागरने. निर्धाव चेंडू.
आणि पुढचा चेंडू सागरचा सामना करतो तो प्रशांत. मारलेला चेंडू खेळाडूच्या हातामध्ये आणि एक धाव घेण्यामध्ये यशस्वी प्रशांत आणि धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 6. दोन चेंडू 6 धावा. कुठेतरी फलंदाजाला अडकवून ठेवण्याचा प्रयत्न राहणार आहे तो टीए वॉरियर्सचा. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रयाण त्याच पद्धतीने या ठिकाणी सुरू आहे आणि फलंदाजाला हात खोलून देत नाही ते गोलंदाज. उत्कृष्ट चेंडू आताचा म्हणता येईल. निर्धावाचा चेंडू. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न शुभमचा आणि पुन्हा क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू आणि निर्धाव चेंडू म्हणता येईल. उर्वरित 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या फक्त 6. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि पंचांकडनं 4 धावा. आणि आताच्या 4 धावा धावसंख्येत भर. धावसंख्या दिली ती 10. लास्ट बॉल ना. शेवटचा चेंडू. शेवटचा बॉल ना. शेवटचा चेंडू शिल्लक सागरचा. सामना करतो तो शुभम आणि एक धाव घेण्याचा प्रयत्न. धाव घेण्यामध्ये यशस्वी आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे तो शुभमचा. आणि धावसंख्येत भर. धावसंख्या दिली ती 11. 2 षटकाखेरीज धावसंख्या दिली ती 11. उर्वरित 2 षटकांचा खेळ शिल्लक. तिसरं षटक कोण घेऊन येत आहे टीए वॉरियर्स या संघाकडनं. कोण आहे? 11. बाबू. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतो बाबू. सामना करतो तो शुभम. आणि मारण्याचा प्रयत्न चांगला होता. निर्धाव चेंडू. पुन्हा आणि पंचांकडनं 4 धावा घोषित आणि धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 15. 2 चेंडू 15 धावा. 2 चेंडू 15 धावा. फलंदाजी मध्ये कामगिरी उत्तम करतोय तो शुभम. आपल्या संघाला जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी शुभमचा राहील. आणि झेल बाद. चेंडू कळला नाही आणि तो डायरेक्ट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला आणि झेल बाद या ठिकाणी शुभम. मोठी सफलता या ठिकाणी म्हणावं लागेल टीए वॉरियर्सची. आणि सागर. सागर या ठिकाणी आलेला शुभमची जागा भरून काढण्यासाठी. उत्कृष्ट पद्धतीचा फलंदाज आहे सागर. मोठ्या धावा करण्यामध्ये तो कुठेतरी त्याचा हातखंडा चांगला या ठिकाणी म्हणता येईल सागरचा. बाबूचा पुढचा चेंडू. सामना करेल तो सागर. आणि पंचांकडनं 1 धाव घोषित. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 16. चेंडू झालेले ते 4. उर्वरित 2 चेंडू शिल्लक. दोन चेंडू शिल्लक बाबूचे. सामना करतो तो सागर. मारण्याचा चांगला प्रयत्न आणि त्याच पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. सामना करेल तो सागर. शेवटचा चेंडू. बाबूचा सामना करतो तो सागर. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि पंचांकडनं 4 धावा आणि 4 धावांची भर. धावसंख्या झाली ती
सागर पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि बाद. सामना करतो सुधीर, नवीन फलंदाज. आणि क्षेत्ररक्षण चांगलं म्हणावं लागेल. एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. पंच निर्णय कळवायचा आहे. पंचांकडनं दाद मागितलेली आहे. नाबाद. दात फेटाळलेली आहे. नाबाद घोषित या ठिकाणी. 4 चेंडू 28 धावा. रिव्ह्यू या ठिकाणी मागितले DRS. खाली खाली रनआउट. बाद. DRS बाद घोषित या ठिकाणी.
शेवटचे खाली चेंडू. बस. शेवटचा चेंडू शिल्लक. धावा झाले ते 28. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि धावचित बाद. बोलते ना तुम्हाला अजून युवा इलेव्हन या संघाला विनंती राहील की आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्यायचंय. टी वॉरियर संघाचे दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानात दाखल. पंचांनी सामन्याला सुरुवात करून घ्यायची. वेळ लावू नका. क्षेत्ररक्षण सजलेलं आहे. फलंदाज सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानात दाखल. पंचांनी सामन्याला सुरुवात करून घ्यायची. वैयक्तिक पहिल्याने संघासाठी पहिल्या षटक घेऊन येतो तो शुभम आणि सामन्याची सुरुवात करतील दत्ता आणि कृष्णा. चार षटकामध्ये 29 धावांचं आव्हान असणार आहे. टी वॉरियर्स या संघासमोर उत्कृष्ट गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. टी वॉरियर्स या संघाकडून युवा इलेव्हन या सारख्या मातबगार संघाला कमी धावामध्ये रोखणं हे मोठं आव्हान असतं. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. फक्त 29 धावांचं आव्हान असणार आहे. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिल्या षटक घेऊन येतो तो शुभम. सामना करेल तो दत्ता. स्ट्राईकला येतो दत्ता. ना स्ट्राईकला येतो कृष्णा. पहिला चेंडू. पहिल्या षटकातील पहिला चेंडू टाकतो तो शुभम.
आणि मारलेला चेंडू निर्धाव चेंडू म्हणता येईल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू. पुढचा चेंडू शुभमचा सामना करत होता दत्ता आणि मारण्याचा पुरेपूर प्रयत्न राहिला आणि त्याच पद्धतीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. निर्धाव चेंडू म्हणता येईल हाही. 2 चेंडू 0 धाव. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि हाही चेंडू निर्धाव. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणता येईल ती शुभमची. 3 चेंडू निर्धाव. तीन चेंडू झालेले आहेत. एकही धाव दिलेली नाही शुभमने आतापर्यंत. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणता येईल ती शुभमची. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. पंचांकडनं 4 धावा घोषित. 4 चेंडू 4 धावा. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि गचाळ क्षेत्ररक्षण हातात आलेले. आणि 9 धावा. 9-9. एक षटकाकडे धाव संख्या झाली ती 9. राजपाल वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येतो तर राजपाल. सामना करायला तो कृष्णा. उत्कृष्ट गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली ती टी वॉरियर्स कडनं. शुभम सुरुवातीपासून जरा चांगली गोलंदाजी होती आणि शेवटच्या 2 चेंडूमध्ये कुठेतरी लाईनअप विसरला आणि 8 धावा त्याला द्यावा लागल्या आणि पहिलाच गडी बाद कृष्णाच्या स्वरूपात. आणि कृष्णाची जागा भरून काढण्यासाठी येतो तो सागर. राजपाल उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावं लागेल. आल्या आल्या पहिला गडी बाद करण्यामध्ये यश मिळवलं तर राजपालने. आता नवीन फलंदाज सागर सामना करतोय आणि मारण्याचा प्रयत्न. 1 धावाकडे चेंडूची वाटचाल. धाव संख्येत भर. धाव संख्या झाली ती 10. 2 चेंडू 10 धावा. सागर सामना करतो तो राजपालचा. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि खेळाडूच्या हाताखालून चेंडू निसटता 4 धावाकडे मार्ग. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणता येईल. 2 गडी बाद करण्यामध्ये यश मिळवलंय ते राजपाल याने. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीची गोलंदाजी टी वॉरियर्स कडनं झाली होती त्याच पद्धतीची गोलंदाजी आपल्याला युवा 11 या संघाकडनं पाहायला मिळते. करण मारण्याचा प्रयत्न चांगला आणि सागरचं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. निर्धाव चेंडू. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी म्हणता येईल. जेवढा धावा वाचवता येतील तेवढा धावा वाचवावा लागतील आपल्या संघाला. विजयाच्या समीप जर न्यायचं असेल तर हे समीकरण करावं लागेल. पुन्हा एकदा करणचा प्रयत्न असणार आणि करण बाद होतोय.
12 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता असणार आहे टी वॉरियर्सच्या संघाला. राजपालच्या षटकामध्ये 3 गडी बाद झालेले आहेत. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणता येईल. एक चौकार दिला मात्र 3 गडी बाद केले तर राजपालने. सागर वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसऱ्या षटक घेऊन येतोय तो सागर. 12 बॉलमध्ये 15 धावांची आवश्यकता 12 चेंडूमध्ये असणार आहे. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न दत्ताचा आणि क्षेत्ररक्षण त्या पद्धतीचं चांगलं निर्धाव चेंडू म्हणता येईल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणता येईल या ठिकाणी. युवा वॉरियर्सच्या खेळाडूंकडून सागरचा पुढचा चेंडू सामना करतो तो दत्ता. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि डिक्लेअरच्या स्वरूपातली एक धाव. धावसंख्येत वर धावसंख्या झाली ती 15. 2 चेंडू 15 धावा. फुलटॉसचा प्रयत्न होता पंचांकडनं. फक्त एक धाव घोषित आणि धावसंख्येत भर धावसंख्या झाली 16. 3 चेंडू 16 धावा. नऊ चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता असणार आहे. आणि पंचांकडनं नो चा इशारा. धावसंख्येत भर. एक धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 17. 3 चेंडू 17 धावा. आणि पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता पण एक धावामध्ये समाधान मानावं लागेल दत्ताला. आणि 4 चेंडूमध्ये 18 धावा. आणि पंचांकडनं नकारात्मक चेंडूचा इशारा. धावसंख्या झाली ती 19. चार चेंडू झालेले आहेत. उर्वरित 2 चेंडू शिल्लक सागरच्या षटकातले. आणि धावचित बाद. वाजीव की वाजीव. पुढचं समीकरण असेल ते 7 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता.
आणि पहिला चेंडू वाईट. धावसंख्या झाली ती 6 पुढचा चेंडू प्रशांतचा सामना करतो तो दत्ता आणि डिक्लेअर. धावसंख्या झाली ती 22. 5 चेंडूमध्ये 7 धावांचं आवश्यकता असणार आहे. प्रशांत सामना करतो दत्ता. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. डिक्लेअरच्या स्वरूपातली एक धाव आणि 2 चेंडूमध्ये धावसंख्या झालेली ती 23. एक वाईड आहे, एक वंडी आहे. मग परत एक वाईड, वंडी. पुढचा चेंडू प्रशांतचा सामना करतो दत्ता. पुन्हा एकदा पंच. बाद. फक्त वाईट ना. चला सामन्याला सुरुवात करून घ्या.
4 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता असणार आहे. एक मगाशी चौकार गेला ना. पहिला वाईट बॉल. राहणार आहे. सामर्थ्य आहे दत्तामध्ये की आपल्या संघाला तो विजयी करू शकतो आणि विजयाकडे वाटचाल आपल्या संघाची करून देऊ शकतो. आणि यष्टी रक्षक कुठंतरी चाचपताना आपल्याला दिसतोय. हातातला चेंडू सुटला आणि एक गडी बाद होता होता राहिला. निर्धाव चेंडू. 3 चेंडू झालेले आहेत. उर्वरित 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडू मध्ये आताही 5 धावांची आवश्यकता असणार आहे. पंचांकडनं पुन्हा एकदा नकारात्मक चेंडूचा इशारा. धाव संख्येत भर. धाव संख्या झाली ती 25 धावा. 3 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू 4 धावा. आणि पंच निर्णय कळवायचा आहे. वाईटचा इशारा पंचांकडनं. धाव संख्येत भर. धाव संख्या झाली ती 26. 3 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता असणार आहे टी वॉरियर्स या संघाला. तुमचा प्रत्येक नकारात्मक चेंडू विरोधी संघाला विजयाकडे ढकलताना दिसतोय. पुढचा चेंडू प्रशांतचा सामना करतो दत्ता. चौकार मारण्याचा प्रयत्न राहील तो दत्ताचा. प्रशांत टू दत्ता. पंच बाद. दोन चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता. उर्वरित 2 चेंडू शिल्लक. प्रशांतच्या षटकातले शेवटच्या षटकातले 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता असणार आहे टी वॉरियर्स या संघाला. गॉडी
गॉडी गॉडी गॉडी गॉडी निखिल नाव आहे त्याचं पहिलं बोललं तर निखिल चल हार गया दोन पाहिजे ना आयनला अयो हाजी एका बॉल हा रुक ना एक बॉल बाकी शेवटचा चेंडू 3 धावांची आवश्यकता. शेवटचा चेंडू आहे 3 धावांची आवश्यकता टीए वॉरियर्सच्या संघाला. जनार्दन तुमच्यासाठी ऑफर आहे. जर मॅच आपल्या संघाला जिंकून दिली तर तुम्हाला आज ईदी दिली जाईल. ओनरकडनं तुमच्या संघ मालकाकडनं तुम्हाला ईदी देण्यात येईल जर संघाला आपल्या जिंकून दिला हा सामना तर. वाईट टाकली टाकल वाईट वाईट टाकली परत एक वाईट टाकल आणि युवा वॉरियर्स हा संघ विजयी.